नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज काल जी एक्झाम झाली कंबाईनची, जी ग्रुप सी ची जी एक्झाम झाली त्या संदर्भामध्ये आपण संभाव्य असे या ठिकाणी उत्तरे आपण घेणार आहोत. तर मी अनिल बागुल आपलं या श्री अकॅडमीच्या लाईव्ह सेशनवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. बघा, या ठिकाणी आपण जे उत्तर या ठिकाणी बघणार आहोत, संभाव्य असे या ठिकाणी आपण उत्तर बघणार आहोत. बघा, या ठिकाणचं जे पहिला क्वेश्चन आहे, बघा, भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 3 महाधिवक्ता, आणि हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. तर बघा, केंद्र सरकारचा जर म्हटला तर त्या ठिकाणी महान्यायवादी असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. चला तर मग आपण पुढचं क्वेश्चन या ठिकाणी बघतो आहोत. बघा, पुढचा प्रश्न बघा, पुढील विधाने विचारत घ्या. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केलेला आहे. ओके, तसंच विधान बी मध्ये बघा, 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आलेला आहे. ओके, तर याचं उत्तर बघा, या ठिकाणी उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3 म्हणजे ए आणि बी दोन्ही आहे. ओके, दोन्ही या ठिकाणी बरोबर विधान आहे. तर आपण पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघतो आहोत. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यतर न्यायाधीशांची संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव खालीलपैकी कशाची मंजूर करावा लागतो? बघा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, निम्म्या राज्यांच्या संमतीसह, विशेष बहुमताने. पर्याय विधान जे 4 दिलेले आहे बघा, विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या सहमतीने. तर या ठिकाणी बघा, जे सर्वोच्च न्यायालय, तर या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीशांची, जे मुख्यतर न्यायाधीशांची संख्येत वाढ करण्याचा जो संसदेतील जो ठराव मंजूर करावा लागतो, तो साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. ओके, तर या ठिकाणी बघा, आपण पुढचा क्वेश्चन या ठिकाणी घेतो आहोत. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते. बघा, या ठिकाणी बघा, कोणते बरोबर आहे? तर दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक ए आणि बी. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे, आणि त्यांनी जर उल्लंघन केले राज्यघटनेचे तर त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग ही पद्धत आहे. ओके, तर या ठिकाणी उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 ए आणि बी दोन्ही अपेक्षित आहे. ओके, बघा, या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले होते? तर हा प्रश्न मागे देखील रिपीट झालेला आहे. आयोगाने याच्यापूर्वी देखील हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, याचं उत्तर जे आहे ते आन्सर पर्याय क्रमांक 2 कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटलेले आहे. ओके, या ठिकाणी आपण पुढचं क्वेश्चन बघतो आहोत. बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली आहे? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 कलम 170 मध्ये विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा, आपण पुढचं क्वेश्चन बघतो आहोत. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती किंवा आली आहे? तर या ठिकाणी बघा, जे संभाव्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3
कलम 243D मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? कशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक बघा, या ठिकाणी याचं जे संभाव्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. ए आणि अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्याय व्यवस्थेचा या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये समावेश होत नाही. ओके, बघा पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर बघा या ठिकाणी 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. निवडणूक निकाल बघा, याच्यामध्ये विधान बघा, पर्याय बघा, निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 4 पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर याचा पर्याय क्रमांक बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक संभाव्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. या ठिकाणी बघा, आपण जे पुढचं क्वेश्चन घेतो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? बघा, आपण हा क्वेश्चन आपल्या सिरीज मध्ये घेतलेला आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सर विल्यम वूडचा जो खलिता आहे काही संबंधित नाही इथं कॅबिनेट मिशनशी. इथं सर स्टॅफोर्ड क्रिप्स होते, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स होते, एव्ही अलेक्झांडर होते. ओके, या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी बघा पुढचं क्वेश्चन या ठिकाणी घेतो आहोत, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार, घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे? तर या ठिकाणी बघा, याचं जे उत्तर आहे ते आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2. ओके, 7वी घटनादुरुस्ती 1956चा जो कायदा होता, या दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीची 2 राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर. यानंतर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी जोड्या लावा दिलेल्या आहेत बघा. भारतीय राज्यघटनेचे कलम एका साईडला विचारलेले आहेत, तर त्याच्या तरतुदी एका साईडला विचारलेले आहेत. तर याचं जे उत्तर आहे संभाव्य, तर ते पर्याय क्रमांक 3 आहे. कलम 14 आपल्याला माहितच आहे, राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. बरोबर. तर यानंतर बघा जो पर्याय क्रमांक बी होता बघा, बी विधान कलम 15चं जे उत्तर आहे तर ते आहे राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. त्यानंतर बघा जे कलम 16 मध्ये, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर 16 मध्ये म्हटलेलं आहे राज्यातील कोणत्याही पदावर, बघा 16 मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. तर कलम 17 मध्ये बघा अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी असेल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टॉप रेकॉर्डिंग झालं.
इकडे बघा.